विद्यार्थिनी आणि महिला शिक्षकांना कागदावरच प्रशिक्षण दाखवून तब्बल 85 लाख रुपये उचलल्याचा आरोप करण्यात आलाय। संबंधित एनजीओ आणि जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी संगनमताने पैसे उचलल्याचा आरोप करण्यात आलाय। आता या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होती आहे। गोंदिया जिल्हा परिषदेत महाघोटाळा, प्रशिक्षण न देता 85 लाख उचलले। एनजीओ जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचं साटलोट। महिलांनी सक्षम व्हावं आणि त्यांना स्वतःची सुरक्षा स्वतः करता यावी यासाठी महिला बाल विकास विभागाच्या वतीनं प्रशिक्षण कार्यक्रम आखण्यात आला। अनुसूचित जातींच्या विद्यार्थिनी आणि महिलांना जुडो आणि कराटेचं प्रशिक्षण देण्यासाठी एका एनजीओची नियुक्ती करण्यात आली। संबंधित एनजीओला प्रत्येक शाळेत जाऊन महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींना 120 तास प्रशिक्षण देण्याचं बंधन होतं। मात्र प्रत्यक्षात संबंधित एनजीओनं प्रशिक्षण कागदावरच दाखवलं आणि संबंधित एनजीओ आणि जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी संगनमत करून तब्बल 85 लाख रुपये उचलल्याचा आरोप करण्यात आलाय। 85 लाखाचा भ्रष्टाचार असं झाला आहे की डीबीटी मार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी 1000 रुपयेप्रमाणे ते देणे होते, परंतु तसे न करता एक बोगस एनजीओला काम देऊन त्याच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचं त्यांनी दाखवलं आणि त्यांना त्या डायरेक्ट पैसे त्या एनजीओला देऊन त्याच्याकडून वापस जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मागून भ्रष्टाचार केल्याचा माझा आरोप आहे। गोंदिया जिल्ह्यातील हा सगळा प्रकार आहे। कोणत्याही जिल्हा परिषद शाळेत मुलींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण देण्यात आलं नाही, मात्र प्रत्येक विद्यार्थिनी मागे मिळणारे पैसे उचलल्याचा आरोप करण्यात आलाय। शाळेतील मुख्याध्यापकांनीही मुलींना प्रशिक्षण दिलं नसल्याच्या आरोपांना दुजोरा दिलाय। त्यांनी मुलांना SC/STच्या काही मुलांना हॉलमध्ये उभं करून ठेवले आणि असं 2-4 काही टिप्स कराटेच्या त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर मग अर्धा तास आणि मग त्याच्यानंतर ते निघून गेले आणि पुन्हा कधी परत आलेले नाहीत। विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यासाठीच्या कार्यक्रमाचं टेंडर 2022-23 ला काढण्यात आलं। प्रशिक्षण कालावधी 28 मार्च 2024 पर्यंत होता। आता या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। काही तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत, त्या अनुषंगाने संबंधित जे आस्थापना आहे त्यांना सांगण्यात आलेलं आहे की जी काही देयके काढण्यात आलेली आहे, कुठल्या आधारावर काढण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीनं प्रोसेस झालेली आहे। कारण तत्कालीन त्यावेळेस दुसरे अधिकारी होते, त्यामुळे त्यांना ती माहिती होती, तरी ती आम्ही माहिती फाईल बघून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करतो। 3 एनजीओंना विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्याचं काम देण्यात आलं होतं, मात्र प्रशिक्षण न देता संगनमत करून तब्बल 85 लाख रुपये लाटण्यात आले। त्यामुळे आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची गरज आहे। प्रवीण तांडेकर, झी 24 तास, गोंदिया।